मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. विश्ववंदनीय संत सम्राट साक्षात महाविष्णूचे अवतार असणारे ज्ञानोबाराय जगाची माऊली म्हणून वेदशास्त्रांनीही ज्यांच्याबद्दल साक्ष दिलेली आहे असे अनाथाचे नाथ, साधकाचे मायबाप ज्ञानोबाराय यांच्या जीवन दर्शनाचा कार्यक्रम चालू आहे. आज या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्याकरता आणि आपल्याला आशीर्वाद देण्याकरता महाराज बाबा स्वतः आलेले आहेत. कार्यकर्त्यांना सूचना आहे बाबांचं पूजन सत्कार त्यांनी करावा. सत्कार चालू असताना आपण ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे येऊया. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांचा बराच मोठा वाटा आहे. ज्या चांगदेवानी 14 विद्या 64 कला प्राप्त केलेल्या आहेत, सगळ्या साधनाचं अनुष्ठान करून सगळ्या सिद्ध्या प्राप्त केलेल्या आहेत, सगळे मंत्र सिद्ध केलेले आहेत, अष्टांग योगाची उपासना करून निर्विकल्प समाधी पर्यंत जाऊन जे पोहोचलेले आहेत आणि योगामुळं अनेक सिद्ध्या ज्यांना प्राप्त आहेत, सजीव प्राण्यावर ज्यांनी प्रभुत्व संपादन केलेलं आहे, अशा प्रकारचे चांगदेव महाराज काशीहून परत आल्यानंतर तापी आणि पूर्णेच्या संगमाच्या जवळ तापीच्या दक्षिणेला सुंदरवन म्हणून एक खूपच निसर्गरमणीय अशा प्रकारचा भाग आहे. भगवान शंकराचं त्या ठिकाणी मंदिर आहे. चांगदेव महाराज स्वतः भगवान शंकराचे भक्त आहेत. त्या मंदिराच्या जवळ मठाची स्थापना करून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आजही चांगदेव महाराजांचा मठ तापी तीरावर आहे, अर्थात भग्न अवस्थेत आहे पण आहे. वाऱ्यासारखी वाऱ्याबरोबर चांगदेव महाराजांची कीर्ती देशोदेशी पसरलेली आहे. सगळ्याच विद्या, सगळ्याच कला, सगळंच ज्ञान चांगदेव महाराजाकडे असल्यामुळं अनेक सश्रद्ध भाविक कामिक लोकांचा लोंढा चांगदेव महाराजाकडे धावत येतोय आणि प्रत्येकाचं ते समाधान करतायत. लाखो लोक दररोज चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येत आहेत. सगळ्यांना खाऊ पिऊ घालून ज्यांना जे हवंय त्यांची इच्छा ते पूर्ण करतायत. हजारो त्यांचे शिष्य बनलेले आहेत आणि अशा प्रकारे 1400 वर्ष ज्याने आपलं शरीर राखून ठेवलेलं आहे, 14 वेळेला काळाला परत पाठवलेला आहे. साक्षात देव मानत होता समाज त्यांना. अशा त्या चांगदेव महाराज एकदा बसलेले आहेत. कोणी पाय दाबतंय, कोणी त्यांची महती गातंय, कोणी त्यांची आरती करतंय, कोणी पूजा करतंय. असा भक्त समाज चांगदेव महाराजांच्या सेवेमध्ये मग्न आहे. त्याच वेळेला पैठणहून 2 पांतस्थ ब्राह्मण त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी
चांगदेव महाराजांच्या समोर पैठणमध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई आल्यानंतर ज्ञानोबारायांनी जे चमत्कार केलेले होते, जे कार्य केलेलं आहे, ते कार्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की रेड्याच्या मुखातून ऋग्वेदासारखा वेद ज्ञानोबारायांनी बोलवला आणि स्वर्गामध्ये असलेले पितर पुन्हा पृथ्वीवर बोलावून त्यांना जीव घालून पुन्हा स्वर्गात पाठवलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र चांगदेव महाराज स्तंभित झालेले आहेत. त्याचं कारण हे आहे की विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति रसवम गुरुविवेदनाम. आकाश किती व्यापक आहे हे तो जाणू शकतो की जो आकाश एवढा मोठा झालेला आहे. आकाशाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये खचपत पडलेली व्यक्ती आकाशाचा मोठेपणा काय जाणू शकेल? समुद्राची खोली ओळखण्याकरता समुद्रा इतकं खोल जावं लागतं. हिमालयाची उंची समजण्याकरता हिमालया इतकं उंच जावं लागतं. त्यावेळेला हिमालयाची उंची समजत असते. मोठ्या माणसाला ओळखण्याकरता तेवढ्याच तोला मोलाचा जो मोठा होत असतो त्याला मोठ्या माणसाचं मोठेपण कळतं, अन्याला नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो, येईल कळो, तरीच मैमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो, तरीच मैमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. ज्या क्षेत्रातला जो तज्ञ आहे त्याला त्या क्षेत्रातली दुसरी तज्ञ व्यक्तीच ओळखू शकते, नाही दुसरा जाणू शकत. म्हणून भक्ताचा महिमा भक्तची जाणती, अशा प्रकारचं संतांना म्हणावं लागलं. चांगदेव महाराज त्या क्षेत्रातले महान अशा प्रकारचे व्यक्ती होते. आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेला आहे. रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ते किती महान असतील. चांगदेव महाराज नुसतेच विचार करत बसलेले आहेत. अंगे ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, वारी सोन्याचा पिंपळ, वारी सोन्याचा पिंपळ, वारी सोन्याचा पिंपळ, वारी सोन्याचा पिंपळ, रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले. रेडा बोले ऐसे अंगी बळ. ज्यांच्या अंगामध्ये ही शक्ती आहे की जे रेड्याकडून वेद बोलवू शकतात. महाराज, रेडा सगळ्या प्राण्यामध्ये अत्यंत निर्बुद्ध अशा प्रकारचा प्राणी म्हणजे रेडा आहे. ब्रह्मदेवानी अक्कल वाटण्याचा कार्यक्रम ज्या वेळेला ठेवला त्यावेळेला हे गैरहजरच त्या ठिकाणी होते. रस्त्यावर जर उभा राहिला तर गाडीवाल्यालाच बाजू घेऊन जावे लागते, तो नाही हलत.
अत्यंत बुद्धिहीन अशा प्रकारे तुम्हाला सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसतील. ते सर्कसवाले सगळ्यांना आपल्या तालावर नाचवताना मग वाघ दिसतील, सिंह दिसतील, हरण, कोले हे तर असतातच, पण कुठल्याच सर्कस मध्ये ह्याला दिसणार नाही. तो रिंग मास्टर मेला तरी तो त्याच्या सांगण्याप्रमाणे काम करणार नाही. अशा प्रकारचा अत्यंत निर्बुद्ध असणारा म्हशीचा प्राणनाथ हेला, पण ज्ञानोबरेणी आपल्या शक्तीने होता कृपा तुमची पशु बोले वेद. चांगदेव महाराज नुसतेच विचार करू लागलेले आहेत. मी काय म्हटलं तर चांगदेव महाराज त्या क्षेत्रातले होते. जो ज्या क्षेत्रातला नसतो त्याला त्याच्याविषयी नाही कळत. काही भिंगोळवाने म्हटलेले आम्ही नेहमी दृष्टांत सांगत असतो. खेडेगाव होतं, शेतीप्रधान अशा प्रकारचं गाव, बहुतेक सगळे शेतकरी, चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढणार. असा एक मनुष्य, त्याला शाळा शिकायला मिळालीच नाही, लहानपणापासूनच शेतीचं काम करायचा, पण शाळा शिकलेल्या माणसाविषयी त्याला फार आदर होता, विशेष अशा प्रकारचं वाटायचं. त्यांनी त्याचं कौतुक करायचं, आपल्या घरी बोलवायचं, शेतामध्ये घेऊन जायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटायचा. हुरड्याचे दिवस होते. त्याच्या शेतामध्ये त्यांनी गुळभेंडीचा हुरडा पेरलेला आणि त्याच्या घरच्या उजव्या बाजूचा जो शेजारी होता त्याच्याकडे पाहुणे आले, अर्थात त्याचा जावई आला. आता अलीकडच्या राहणीमानाप्रमाणे सूट बूट घालून आलेला तो, त्याला त्याचं फारच कौतुक वाटलं. त्यांनी त्याला आपल्या शेतात हुरडा खायला नेलेला आहे. भाजून स्वतः चोळून फुकून तो हुरडा त्याला देऊ लागलेला आहे. त्याच्या राहणीमानावरून त्याला असं वाटायचं की फारच शिकलेले दिसतात. मग त्यांनी सहज विचारलं, का हो म्हटले, आपलं शिक्षण किती झालेलं आहे? तर ते हायब्रिडचे हे फार उंच जातात, आपल्याला माहिती आहे, सरकाळे. तसं जे कमी असतं ना ते भलतं ताईट राहत. अल्पज्ञान परे गर्व शिरोमणी. किती शिकलेले आहात असं विचारल्यानंतर त्यांनी सरळ मराठीत सांगावं का नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये कुणी एखादा विचारत असेल तर फाजीलपणा इंग्रजीमध्ये कशाला करावं याने? जिथं ऐकायला मराठी भाषेतले, मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले माणसं आहेत, त्यांचे आईबाप मराठी आहेत, सगळे मराठी जाणणार आहे, आणि याला मराठी येते. मग मराठी येत असताना तिथं इंग्रजी शब्द वापरायची काही गरज आहे? एवढी आस्था आपल्या भाषेविषयीची असते ना. फाजील राहतात. त्याला जर खरंच इंग्लंड मधल्या माणसं समोर नेलं तर करेल. इकडं भली मी राहतो, मी ना किती शिकलेले आहात असं विचारलं मी ना. हा, तुम्ही आपलं शिक्षण काय झाले? म्हटले मी नॉन मॅट्रिक आहे. नॉन मॅट्रिक ते नॉन, त्या नला पुन्हा अर्धा चंद्र, पुन्हा एकदा न, म्या टला खाली र लावलेलं, पुन्हा वेलांटी. त्याला वाटलं ही फारच मोठी पदवी दिसते, बहुतेक आपल्या भारतातल्या शिक्षण क्षेत्रातली ही अंतिम पदवी असावी. त्यांनी महाराज ते पाठ करून घेतलं. आणि कुणी भेटलं की अहो आमच्या त्या शेजारचे आहेत ना, त्यांचे जावई फारच शिकलेले, अहो ते नॉन मॅट्रिक आहेत. आणि असं सांगण्यातही त्याला स्वतःला अभिमान वाटायचा. माहितीच नाही. नंतर डाव्या बाजूच्या घरावाल्याकडे पाहुणे आलेले आहेत, ते असेच सुटबुटातले, त्यांनाही त्यांनी हुरडा खायला नेलं, त्यांनाही चोळून तो देऊ लागला. मग त्यांनी विचारलं, का हो म्हटले तुम्ही भाऊसाहेब किती शिकले? अहो म्हटले मी MA आहे. काय
MA दोनच अक्षर. तो गप बसला पण त्याच्यानं काही राहवलंच नाही. का बरं म्हटलं, मग तुम्ही नॉन मॅट्रिक का बरं नाही झाले? माझा दृष्टांत संपला. कशा करता सांगितलं, जो ज्या क्षेत्रामध्ये तज्ञ असतो तोच त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीची लायकी ओळखू शकतो. ज्ञानोबाईंनी रेड्याला बोलवलं, हे असे किती काही रेड्याने ऐकलेलं होतं, पण त्यांना त्याचं काही विशेष वाटलं नाही. वाय चमत्कार केला. पण चांगदेव महाराज हे त्या क्षेत्रातले होते. अनेक साधना करून वेगवेगळ्या सिद्ध्या त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. कोणती सिद्धी प्राप्त करण्याकरता काय साधना करावी लागते, कोणती सिद्धी प्राप्त करण्याकरता काय साधना करावी लागते, याचं त्यांना ज्ञान होतं. अनेक सिद्ध्या त्यांनाही प्राप्त होत्या. पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची शक्ती त्यांच्या ठिकाणी नव्हती. आणि आजपर्यंत आपण सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ सिद्ध आहोत अशा प्रकारचा अभिमान बाळगून ते होते. लोकही त्यांच्या चरणाला लागत होते. पण आज त्यांना समजलंय की आपल्याही पेक्षा श्रेष्ठ सिद्ध्या प्राप्त असलेले, संपन्न असलेली मंडळी जगात नव्हे तर आपल्याच मायभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आपल्यापेक्षा वयाने अतिशय कमी आहेत. त्याच्यामुळे ते खूप विचार करू लागलेले आहेत. खूप त्यांची दिनचर्या बदलून गेलेली आहे. मुखम्लान झालेलं आहे. काय केलं असेल यांनी ही शक्ती संपादन करण्याकरता? बाकीची सगळी साधनं तर मी केलेलीच आहे, पण माझ्या ठिकाणी ती शक्ती नाही. मग यांच्या ठिकाणी ही शक्ती आहे, तर कोणतं साधन केलं असेल, कोणत्या मंत्राचा जप केला असेल, कोणत्या तपाचं अनुष्ठान केलं असेल, कोणत्या महात्म्याची सेवा केली असेल, कोणता परोपकार, कोणत्या पुण्याने अशा प्रकारची शक्ती प्राप्त होते? खूप विचार केला, अनेक शास्त्र पाहिली, अनेकांना विचारलंही, पण त्यांचं समाधान काही होईना गेलं. शेवट त्यांनाच असं वाटलेलं आहे की नाही, कुठल्याही साधनांनी प्राप्त होणारी ही शक्ती नाहीये. नक्की नक्की हे साक्षात देव असले पाहिजेत. लहान मुलाचं रूप धारण करून, अवतार घेऊन जगाचा उद्धार करण्याकरता ही आलेली मंडळी असली पाहिजे. कसं शक्य आहे हे? पुन्हा मुक्ताबाईंचा चमत्कारही जवळच्या मंडळींनी सांगितलेला होता की मुक्ताबाईंनी तो ज्या वेळेला समाधीतून उत्थान झालं, प्रत्येक वेळेस समाधी लागल्यानंतर अनेक मृत माणसं लोक आणून तिथं ठेवायचे आणि हे समाधीतून जागं झाल्यानंतर त्यापैकी काही ज्यांचं आयुष्य अजून शिल्लक आहे अशा लोकांना आपल्या सामर्थ्यानं उठवायचे. या वेळेला कुणीच उठलेलं दिसलं नाही. त्यांनी चौकशी केली. त्यांनी सांगितलं की लहान लहान अशा प्रकारचे 4 बालक या ठिकाणी आले होते. त्यापैकी जी लहान मुलगी होती तिनं कुत्र्याच्या अस्थिला स्पर्श केला. ते कुत्रही जिवंत झालं आणि सगळीच माणसं जिवंत होऊन गेलेले. तेही आश्चर्य वाटत होतं. आणि त्याच्यात पुन्हा या पैठणला घडलेल्या कथेची भर पडलेली आहे. आणि मग त्यांनी सगळ्या चेहऱ्याला सांगितलं, बा आजपासून कोणी माझी सेवा करायची नाही, कारण तो अधर्म होईल, मला पाप लागेल. माझ्याही पेक्षा श्रेष्ठ व्यक्ती या ठिकाणी असताना आपण सेवा घेणं योग्य नाही. संगदेवाला झोप येत नाहीये. अशा प्रकारचे महात्मे तर आपण त्यांचं दर्शन करावं, त्यांचा अनुग्रह घ्यावा. कारण चांगदेव महाराजांना अनेक सिद्ध्या प्राप्त होत्या, तरीही ते मुक्त नव्हते. काळाला परत पाठवलेलं होतं, पण अमरत्व त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं.
काळाची भीती होतीच आणि त्यामुळं ती अपूर्णता चांगदेव महाराजांना सतावत होती. ज्ञानोबा रायदिगांचं चरित्र ऐकल्यानंतर त्यांना प्रकर्षाने जाणवू लागलेलं आहे की आपली ही अपूर्णता हे महात्मे पूर्ण करू शकतात. आतापर्यंत 1400 वर्ष आपण जगलो, सगळं व्यर्थ गेलेलं आहे, फुकट गेलेलं आहे, आपलं जीवन परिपूर्ण झालं नाही, जीवन सफल झालं नाही. आपण अशा प्रकारच्या ज्ञानोबा रायदिकांची भेट घेणं आवश्यक आहे. आपला विचार त्यांनी आपल्या चेल्यासमोर बोलून दाखवलेला आहे. सगळे म्हटले, महाराज असं कसं काय? हो, आम्ही त्यांना पाहिलं, उगा एवढे 10-12 वर्ष वयाची अशा प्रकारची ती मुलं आहेत. आपण 1400 वर्षाचे आहात आणि आपण त्यांच्याकडे जायचं? नाही नाही, हे पैठणचं जे वर्तमान आहे हे अफवा असू शकते. लोकांना सवय आहे ईदभर लाकूड असेल तर त्याची हातभर धलपी निघाली असं सांगायचं. असं कुठं असतं काय? रेडा कुठं बोलत असतो का? स्वर्गातले पितर खाली कसे काय येतील? त्यांच्या बोलणं ऐकून चांगदेव महाराजांच्या मनामध्ये थोडासा संशय आलेला आहे. कदाचित अफवा तर नसेल. पैठणच्यांना चांगलं परिचित होतं. अनेक शिष्य पैठणला चांगदेव महाराजांचे होते. पैठणलाच हे घडलेलं आहे का? पुन्हा त्यांना विचारलं, म्हटले महाराज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, आम्ही होतो त्यावेळेला तिथं, आम्ही खोटं कशा करता सांगू? खोटं सांगून आम्हाला काय मिळवायचंय? ठीक आहे म्हटले, पैठणला पुन्हा चौकशी. नाही, चांगदेव महाराजांनी गणित केलं. ज्योतिषामध्ये गणिताला फार महत्व असतं. एखादा प्रश्न विचारायला आलेला मनुष्य कोणत्या वेळेला आलेला आहे, त्या दिवशीची तिथी कोणती आहे, वेळ कोणती आहे, लग्न कोणतं आहे, या सगळ्या वजाबाकी बेरीज करून त्याचं फल सांगता येतं. त्यांनी गणित केलं तर त्या गणिताने दाखवलेलं आहे की हे बोललेलं सत्य आहे. चांगदेव महाराजांचा त्यांच्या स्वतःच्या गणितावर विश्वास होता. अरे गणित खरंय सांगतंय, चुकत असतं गणित आहे म्हणे. रागावले चांगदेव महाराज त्यांच्यावर, माझं गणित चुकतंय काय? मी केलेला अभ्यास, मी केलेली साधना ही निष्फल अशा प्रकारची आहे असं वाटतं तुला? आणि मग प्रत्यक्ष पैठणला जाऊन त्याची शहानिशा करावी म्हणून 2 अशा प्रकारच्या शिष्याला त्यांच्याजवळ पत्र दिलं आणि पैठणला पाठवलेलं आहे. पैठणला ते गेलेले आहेत. चांगदेव महाराजाकडून आम्ही आलोय असं म्हटल्यानंतर सगळ्या विद्वानाला त्यांनी बोलावलेलं आहे. चांगदेव महाराजांना सगळेच मानत होते. आपल्याकरता चांगदेव महाराजांनी हे पत्र दिलेलं आहे म्हणून पत्र दिलेलं आहे. महाराज रांगोळ्या काढून त्यावर गव्हाची अशा प्रकारची रास तयार करून त्याच्यावर ते पत्र ठेवलेलं आहे. सगळ्यांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत. योगीराज चांगदेव महाराजांचं पत्र आहे आणि त्यांनी ते आपल्याकरता पाठवलेलं आहे. कितीतरी आनंद झालेला आहे त्या पत्राला. सगळ्यांनी वंदन केलेलं आहे. कोणी छातीला लावलेलं आहे, कोणी तोंडाला लावलेलं आहे, अशा प्रकारचे. आणि मग एकाने ते पत्र वाचलेलं आहे. पैठणस्थ भूमंडळींना माझा आशीर्वाद अशा प्रकारचा आहे. आम्ही अशी बातमी ऐकलेली आहे की पैठणला रेड्याच्या मुखातून 4 बालकांपैकी कोणी वेद बोलवला. स्वर्गातल्या पितरांना खाली बोलावून जीव घातला आणि परत पाठवलेला आहे. ही वार्ता खरी आहे. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. पैठणला असं काही घडलेलं आहे. अशा प्रकारचा तो पत्राचा आशय सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि एकदम ज्ञानोबा आहे
निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई त्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत. त्यांची आठवण आलेली आहे आणि पैठणकराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत. काही तर ज्ञानोबरांच्या आठवणींनी रडू लागलेले आहेत. धन्य ती भावंड, साक्षात ईश्वर स्वरूप आहेत, अशा प्रकारचं म्हणू लागलेले आहेत. आणि मग त्यांनी चांगदेव महाराजाकरता प्रतिपत्र लिहिलेलं आहे. परात्पर सिद्ध गुरूंना नमन. स्वामी, आपणास पत्र देत आहोत की आम्ही पैठणचे ब्राह्मण आपले विद्यार्थी आहोत. आपल्या आशीर्वादाने आम्ही सुखसंपन्न आहोत. तुम्ही जी वार्ता ऐकलेली आहे ते या ठिकाणी खरोखर घडलेलं आहे. एका हलगटाकडून वेदाचा घोष, ऋग्वेदाचा घोष करवला गेलेला आहे आणि कृष्णाजी देवकुळेंचे पितर स्वर्गातून आणून जीवविले. हे आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यांची नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई आहे. वयाने जरी ते लहान असले तरी साक्षात ईश्वर स्वरूप आहे. इथून पुढे गेल्यानंतर नेवाशाला त्यांनी गीता ग्रंथावर 9000च्या वर अशा प्रकारच्या ओव्या लिहिलेला ग्रंथ तयार केलेला आहे. त्या ठिकाणी बाबाजीची भक्ती पाहून त्याला उपदेश केला. सच्चिदानंद असं नाव ठेवलेलं आहे. ज्ञानोबरांनी 2 शिष्य नेवाशापर्यंत केलेले होते. पहिला शिष्य रेडा होता आणि दुसरा शिष्य सच्चिदानंद बाबा होते. पण या दोघांची महती आकाशात मावत नाही अशा प्रकारचे विद्वान आहे. तेथून ही मंडळी आळंदीला जात असताना आळ्याच्या वनामध्ये रेड्याला समाधी दिलेली आहे. खूण म्हणून त्या ठिकाणी अजान वृक्ष लावलेला आहे. आजही तो आहे. अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. ते पत्र घेऊन त्यांचे विद्यार्थी पुन्हा तापी तीरावर आलेले आहेत. चांगदेव महाराजांच्या हातात ते पत्र ठेवलेलं आहे आणि प्रत्यक्ष तिथं जे त्यांनी पाहिलं, ज्ञानोबरांचा आठवण केल्याबरोबर तिथल्या लोकांची जी स्थिती झालेली आहे ती त्यांनी शब्दांनी सांगितल्यानंतर चांगदेव महाराजांचा अभिमान गळून पडलेला आहे. आणि चांगदेव महाराज म्हणतायत की काय रे, त्याच वेळेला मी जर जाऊन त्यांना भेटलो असतो तर आतापर्यंत फुकट गेलेलं आयुष्य आहे ते गेलं नसतं. असं म्हटल्यानंतर बाकीच्यांनी सगळ्यांनी विनंती केली, महाराज हे सगळे सिद्धीचे चमत्कार आहेत आणि हे चमत्कार जोपर्यंत सिद्धी असते तोपर्यंत घडतात. सिद्धी पुण्याने प्राप्त होते. ते पुण्य नष्ट होतं. नष्ट झालं की सिद्धी संपून जाते आणि चमत्कारही राहत नाही. पैठणला असताना त्या मुलांनी हे चमत्कार केले असतील आम्ही नाही म्हणत नाही, पण ज्या सिद्धीच्या द्वारावर हे चमत्कार केले ती सिद्धी आज त्यांच्या ठिकाणी आहे की नाही याची चौकशी करावी आणि मग आपण भेटायला जाऊ. नसेल ती सिद्धीचे चमत्कार राहिलेले, सिद्ध्या राहिलेल्या नसतील तर त्यांना इकडे भेटायला बोलवावं. चांगदेव महाराजांना ते पटलेलं आहे आणि म्हणून त्यांचं क्षेम कुशल पाहण्याकरता, त्यांचा अधिकार पाहण्याकरता त्यांना पत्र पाठवायचं ठरवलेलं आहे. चांगदेव महाराजांनी कागद हातात घेतलेला आहे, लेखणी घेतलेली आहे आणि लिहायला बसलेले आहेत. चिरंजीव असं पहिल्यांदा लिहिलं, लिहायला लागले, पुन्हा हात मागं सरकलं. अरे मूर्ख आहे काय मी, कोणाला चिरंजीव लिहितोय? ज्यांनी वेद रेड्याच्या मुखातून बोलवला त्यांना, एवढे महान असणारे, साक्षात ईश्वर स्वरूप असणारे, त्यांना चिरंजीव लिहिण्याची माझी लायकी आहे? चिरंजीव लिहिता येत नाही.
तीर्थस्वरूप लिहावं. आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांना तीर्थस्वरूप लिहिलं जातं. लहान असतील तर त्यांना चिरंजीव अशा प्रकारचं लिहिलं जातं. कार्यानी शक्तीनी मोठे आहेत, चिरंजीव नाही लिहायला. मग तीर्थस्वरूप लिहावं का? तीर्थस्वरूप 1400 वर्षाचं वय आहे आपलं, आणि ते 8, 10, 12 वर्षाच्या वयाचे त्यांना तीर्थस्वरूप, 1400 वर्षाच्या व्यक्तीने त्यांना तीर्थस्वरूप लिहायचं. डोकं तर नाही खराब झालं आपलं? बराच वेळ चांगदेव महाराजांना सुचेनाच गेलं काय लिहावं. विद्यार्थ्यांनी विचारलं, महाराज काय झालं, पत्र लिहायचं होतं, का लिहित नाही? ते म्हणे काय लिहू रे, मला समजेनाच गेलेलं आहे. म्हटले मग असं करा, कोरच पत्र पाठवून द्या. कोऱ्या पत्राला पाहून ते काय म्हणतात ते आपल्याला कळलं, त्याच्यावरून त्यांचा अधिकार ओळखता येईल. कारण मनुष्य कपड्यावरून नाही जाणला जात, बोलण्यावरून जाणला जातो. ज्ञानोबा म्हणतात, माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण पूर्वजन्मामध्ये काय दिवे लावलेले, हे आज काय भोगावं लागतंय त्याच्यावरून लक्षात येतं. तसं मनुष्य कोणत्या लायकीचा आहे, अधम आहे, मध्यम आहे, उत्तम आहे, हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येत असतं. एक घडलेला दृष्टांत सांगतो तुम्हाला. आळंदीच्या वारीमधला प्रकार आहे. आळंदीच्या वारीमध्ये यात्रेच्या नियोजनाकरता पोलीस फाटा बाहेरून बोलवलेला होता. त्यामध्ये मंदिरामध्ये जो दरवाजा होता त्याच दरवाजाने जावं, दुसऱ्या दरवाजाने जाऊ नये म्हणून दुसऱ्या जे बाहेर येण्याचा दरवाजा होता तिथं पोलीस उभे केलेले होते. आता मंदिराचे अध्यक्ष त्यावेळेला साखरे महाराज होते. परमपूजनीय हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे अध्यक्ष होते त्यावेळेला मंदिराचे. त्यांनीच तिथं पोलिसाचं नियोजन करायला लावलेलं होतं, PSI ला. आणि यात्रेच्या दिवशी महत्वाची मीटिंग, सगळे बाकीचे आलेले, आणि महाराजांना उशीर लागला म्हणून ते जिथून बाहेर पडत होते त्या झाडाने मध्ये जायला लागले. त्या पोलिसांनी अडवलं, तिकडून जा. त्यांनी सांगितलं, अरे बाबा मला वेळ झालेला आहे, महत्वाचं काम आहे, मीटिंग बसली, माझी वाट पाहत. सांगितलं ना तिकडून जायचंय म्हणून. मी इथं काय हजामती करायला नाही बसलेलो, ड्युटी आहे माझी, इथून कोणालाही मध्ये जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारची मला आज्ञा आहे. अरे मला माहिती नाही तुम्ही कोण आहे ते, मी इथून जाऊ देणार नाही, मला वरिष्ठाची माझी आज्ञा नाही, जाऊ देणार मी. ते जाऊ दे नाही गेलं. 15-20 मिनिटं त्यांनी विनंती केली, नाही सोडलं त्यांना. शेवट मग त्यांनी दुसऱ्याला पाठवून त्या PSI ला, जो मुख्य होता त्यांचा, त्याला बोलवून आणलं. ते पाहिल्यानंतर मग त्यांनी सलोट मारला, बाजूला झाला. मग महाराज म्हणे, अहो 15 मिनिटापासून याला मी विनंती करतो, हा मला सोडितच नव्हता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्याला एवढी अक्कल असते तर तो PSI झाला असता, पोलीस कशाला राहिला असता. माणूसच आणि जे बोले आणि तेव्हा कोरच पत्र पाठवून द्या असं ठरल्यानंतर मग ते कोरपत्र 2 अत्यंत चाणाक्ष हुशार अशा प्रकारच्या मुरब्बी माणसाजवळ दिलेला आहे आणि त्यांना आळंदीला पाठवलेला आहे. ही मंडळी आळंदीला आलेली आहेत. सकाळची वेळ होती. उन्हात पडक्या भिंतीवर बसलेले होते. दररोजच बसायचे त्याच्यावर. तिथे गेल्यानंतर कोण आहेत निवृत्तीनाथ, कोण आहेत सोपानदेव, कोण आहेत ज्ञानदेव, कोण आहेत मुक्ताबाई, यांना माहिती नव्हतं. म्हणून तिथं इंद्रायणीच्या तीराला खेळत असणाऱ्या लहान पोरांना त्यांनी विचारलं.
की बाळांनो, आळंदी नावाचं गाव हेच आहे? हो म्हटले, हेच आहे. मग या ठिकाणी ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव कुठं राहतात बरं? निवृत्तीनाथ ज्ञानदेव असं एकेरी भाषेमध्ये ज्या वेळेला त्यांनी विचारलं महाराज, ते एवढे एवढे लहान लहान मुलं तडकले एकदम, त्यांच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेलेले. त्या मुलींनी सांगितलं, धिक्कार आहे तुमचा, कोठील रे तुम्ही नेनाविनीतवा, उद्धट बोलता महामूर्ख. अशा महात्म्याविषयी तुम्ही एकेरी शब्दामध्ये बोलता, तुम्हाला लाज नाही वाटत? एवढं वय झालेलं आहे, तुम्ही अन्न खाता का शेण खाता? कोणाविषयी कशा प्रकारचे शब्द वापरावे याची तुम्हाला अक्कल नाहीये? एवढ्या एवढ्या मुलींनी त्यांना चांगल्याच प्रकारचं ताडलेलं आहे आणि सांगितलं, तुम्ही मूर्ख दिसता, मूर्ख. ठीक आहे, कोणी असा तुम्ही, तुमची मदत करणं आमचं कर्तव्य, म्हणून आम्ही सांगतो की तुम्हाला जे हवेत ते समोर अशा प्रकारचे बसलेले आहेत. ते ऐकून ते चांगदेवाचे शिष्य तर स्तंभितच झालेले आहेत. ते पुढे गेलेले आहेत. निवृत्तीनाथ महाराजांना त्यांनी लवून अशा प्रकारचा नमस्कार केलेला आहे आणि सांगितलं की आम्ही चांगदेव महाराजाकडून आलेलो आहे, त्यांनी पाठवलेलं आहे तुमच्याकडे, आम्हाला हे पत्र दिलेलं आहे म्हणून पत्र दिलेलं आहे. निवृत्तीनाथांनी पाहिलं, पुढून पाहिलं, मागून पाहिलं, काही लिहिलेलंच नव्हतं महाराज त्याच्यावर, नुसतं कोरा कागद. काय लिहिलंय दादा? ज्ञानदादांनी विचारलं निवृत्तीनाथ महाराजांना. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, ज्ञाना तूच वाच. ज्ञानोबा दिलेलं आहे, ज्ञानोबा यांच्याकडून सोपान काकांनी घेतलेलं आहे आणि शेवट मुक्ताईच्या हातात कागद पडला, कोरा दिसल्याबरोबर मुक्ताई म्हणतात, मेला 1400 वर्ष जगलाय आणि अजून कोरा. मुक्ताबाईचा स्वभाव म्हणजे लवंगी मिरची सारखा होता, लवंगी मिरची. व्यवहार, भाड, भीड हे असलं काहीच नाही मुक्ताबाईंना माहिती नव्हतं. आणि तो स्वभाव यांना सगळ्यांना परिचित असल्यामुळे त्यांना काही वाटतही नसेल, कारण निष्कपट अंतःकरण होतं त्यांचं. जे आहे ते स्पष्ट वाणीतून त्या व्यक्त करायचे आपला विचार. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ता, कोरं होण्याकरता त्यांनी खूप साधना केलेली आहे. साधना करून तो कोरा झालेला आहे. कोरा झालेला आहे म्हणून आता त्या ठिकाणी आपल्याला अगदी योग्य अशा प्रकारचं लिहिता येईल. त्यांनी अगोदरच सगळे घाण करून ठेवलेले आहे, दुसऱ्यालाही काही करता येत नाही, तिथं हात टेकावे लागतात. त्यामुळं तो कोरा आहे हे फार चांगलं.